तर बऱ्याच दिवसांनी आम्ही बाहेर निघालो फिरायला आणि त्यातल्या त्यात श्रेया एवढी एक्साइटेड आहे. बऱ्याच दिवस झालं बाहेर जाणं होतच नव्हतं. पाऊस चालू आहे कंटिन्यू आमच्याकडे. तर आज थोडंसं पाऊस पण थांबलाय. तसं तर बाहेर जाते वेळी ढगाळच वातावरण होतं. तर आज आम्ही निघालोय फिरायला. फिरायला म्हणजे खास देवदर्शनाला चाललोय आणि या ट्रिपमध्ये सगळ्यात खुश श्रेया आहे आमची. आता मामांनी घेतली गाडी. मामा म्हणजे माझे मामा नाही, श्री बाळाचे मामा. तर मामांनी घेतली. आतापर्यंत सिटीच्या बाहेर मी काढून दिली. ह्याचा अर्थ असा नाहीये बरं का की मी लय प्रो ड्रायव्हर आहे, सिटीत गाडी चालवतो. मी एकदम नवीन आहे. हे जरा छान गाडी चालवतात. हं? मग काय नाही. कसं झालं, 1-2-3 दिवसापासून आमचा प्लॅन बनत होता कुठंतरी बाहेर जाऊ. कारण कसं ऑपरेशन झालं होतं, घरात बसून बसून एवढा कंटाळा आलता, कंटिन्यू झोपून. आणि माझं स्वभाव असं एका ठिकाणी बसले की मला सगळं संपल्यासारखं वाटतं आणि आरामच करायचं होतं, त्याच्यामुळं मग कुठंच नाही बाहेर. मग विचार केला नाही आता आज बाहेर पडू. गाडी काढलो. मॅडमला विचारलं कुठं जायचं, तर मॅडम म्हणजे कुठंतरी छान एखाद्या खंडोबाच्या मंदिरला जाऊ. मग मैलारला जाऊन आलो होतो भरपूर, 3-4 वेळेस झालत आहे ना ग. मग इथं एक माळेगाव म्हणून आहे. हा, माळेगावला ही आली नव्हती. आम्ही आनंद जाऊन आलो होतो. तिथं यात्रा भरते म्हणून त्या गावचं नावच आहे माळेगाव यात्रा. तर तिकडे जायचा प्लॅन ठरलाय. ॲक्च्युली उदगीरपासनं मैलार हे 61 किलोमीटर येतं आहे आणि माळेगाव यात्रा हे जवळपास 58 किलोमीटर येतं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेम आहे. त्याच्यामुळं मग ठरलं आमचं की माळेगाव यात्राला जाऊन यायचं. आणि सगळ्यात एक्साइट आहे आमचं पिल्लू श्रेयो आहे. हा, कारण इतक्या दिवसात ना तिला कुठंच बाहेर घेऊन गेलं नाही. डॅडी घरी जेरबंद, मग त्याच्यामुळं मग सगळेजण जेरबंद. हां, असं ठरलंय. चला मग आजच्या प्रवासात तुम्हाला माळेगावचं मंदिर पण दाखवू आम्ही. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा ना. तरी वाढायला लागलेत सबस्क्रायबर. मागच्या महिन्याभरामध्ये आय थिंक 15 लोकांनी सबस्क्राईब केले. आणि ज्यावेळेस स्टॅटिस्टिक्स बघतोय की किती जण व्हिडिओ बघतात, 90% लोक विदाउट सबस्क्राईब व्हिडिओ बघतात. करा सबस्क्राईब. कधी कधी छोट्या क्रिएटरला पण थोडासा सपोर्ट करावा. हां, छोटे क्रिएटर आहेत आम्ही. 1630 सबस्क्रायबर आहेत. आता 16,030 कधी होतील ह्याची एक्साइटमेंट आहे. त्याच्यानंतर माणूस कधी सॅटिस्फाय नसतो. आणि आता काय जानेवारी पासून होणार आहे, वॉच टाइम चेंज होणार आहे म्हणतो. हा ना, जानेवारी पासून 8,000 घंटे म्हणतायत. ते 8,000 घंटे म्हणले की मग आम्ही छोटे क्रिएटर गेलोच. 4,000ला एवढं नाकी नऊ यायला लागलंय. हा, छान छान कंटेंट बनवून सुद्धा कसं असतंय आजकाल. तुम्हाला दोष नाही देऊ शकत. आता आम्ही पण थोडंसं चेंज केलंय. पहिलं कसं सुरुवातीला सबस्क्रायबर किती आहेत, किती जणांनी बघितलंय, मग व्हिडिओत काहीतरी असेल म्हणून आम्ही बघायचो. मग पण नंतर जसे छोट्या क्रिएटरचे पण बघायला गेलो, छान व्हिडिओ बनवतात ते पण. मग त्यांनाही सपोर्ट करायचं. चलो मग आता जर्नीची मजा घेऊ. कोणतं गाव आहे हे गाव आहे हाडी हंडरगुळी. असं का? हा, म्हणजे एक मधून रस्ता आहे. इकडल्या साईडला हाडी आहे, इकडल्या साईडला हंडरगुळी आहे. आईचं माहेर. आता विचार काय स्पेशल आहे गावात. काय स्पेशल आहे सांगा बरं. माझा आजोळ आहे. आणि इथे आता एक शाळा आहे. मग मी शाळा दाखवतो. तर आता हाळी गावात एंटर करतात. हायवेवरतीच गाव आहे आणि इथं शिवाजी विद्यालय म्हणून शाळा आहे. ती शाळा माझ्या आजोबांनी बांधली होती. म्हणजे ती जुन्या काळात ते दगडाची शाळा आहे. कुठे 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 येईल तर ते आमच्या आजोबांनी बांधली होती. हीच ती शाळा. हीच दिसत असेल तुम्हाला दगड. हा, ही शाळा.
चालू आहे ना हा चालू आहे. हा, शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हंडरगुळे, हाळी हंडरगुळे. तर ही शाळा माझ्या आजोबांनी बांधली होती. आणि त्या काळात चुना गोळ, म्हणजे त्या काळातली कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी वेगळीच होती. तर ती आत्तापर्यंत ऑलमोस्ट 100 वर्ष झाली असतील त्याला, अजून जशीच्या तशी इंटॅक्ट आहे. आपण कॉन्क्रीटचं जंगल उभारतो, 30-40 वर्षामध्ये तडे येतात. तर जुन्या काळातली टेक्नॉलॉजी खरंच भारी होती. आणि सगळ्यात मोठा बाजार भरते इथं हाळी अंडरगोळीचा. आणि हे हाळीचं बस स्टॉप आहे. नाही, अंडरगोळीचं पण इथंच आहे, म्हणजे हाळी अंडरगोळीसाठी एकच बस स्टॉप आहे. आणि इथं तिरू नदी, तिरू नदी आहे. आमच्या आईच्या फार आठवणी आहेत तिथं. तिरू नदी आहे. आमच्या आजोबांनी फार छान घर बांधलं होतं, चांगलं. म्हणजे इथे त्यांचं फार नाव होतं, आसपासच्या सगळ्या खेड्यातली लोक ओळखायची त्यांना. आता काय फक्त आठवणी उरल्या. दोन्ही मामा इथं राहत नाहीत, काही नाही. मोठे मामा वारले आमचे, छोटे मामा त्यांची मुलं पुण्यात राहतात, त्यांच्यासोबत राहतात. कसं असतं एक एक काळ आपण, ठीक आहे, आता सगळे लाईफ चालूच असते ना. एक सुंदर बुद्धविहार वाटेत लागलेला आहे आणि आम्ही पोहोचलोय आता माळेगावामध्ये. आणि समोर बघताय तुम्ही किती भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे, त्याच्यावरती भव्य मल्हार लिहिलेला आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून आता मंदिराकडे चाललेलो आहे. माळेगाव एकदम छोटंसं गाव आहे, असं जास्त काही मोठं गाव नाही आहे. आणि इथला खंडोबा हा प्रसिद्ध देवस्थान आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला इथं छान छान दुकानं आहेत, ज्याच्यामध्ये पूजेचं सामान मिळतंय किंवा छोट्या मोठ्या वस्तू मिळतात. तर बायकांसाठी छोट्या मोठ्या छान छान वस्तू मिळतात. तर इथं ह्यांचं गिऱ्हाईक केलेलं कधीही चांगलं, कारण भाविक आल्यानंतरच ह्या विचारांचं गिऱ्हाईक होतंय. तर त्यांना तेवढाच पैसा मिळावा म्हणून आम्ही थोडीशी खरेदी केली. व्हिडिओमध्ये शूट करून घेता आलं नाही, कारण व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून. मी आता गाडी कुठं पार्क करावी हे शोधत आहे, आणि शेवटी आम्हाला पार्किंगची जागा भेटली. अशा प्रकारे पोचलो आम्ही माळेगावला. मॅडम, श्रेय बाळ माझं किती खुश आहे, इतक्या दिवसानंतर बाहेर पडल्यामुळं, है ना. द्या द्या द्या. घे, इथंच घे. चांगला आहे ते बी. एक सोडून ते आता आज काय काय सोडून स्वतः एक गेलं की एक सोडून. चांगलं द्या बरं का. चांगलं आहे, चांगलं काय नारळ आहे 50 भंडार होती. काय पाव किलो खोबर द्यायला नाही, काय ना पाव किलो खोबर द्या 80 रुपये. खोबर कसं तुम्हाला ते उगं पूजे पडतं ते. हां, चल श्रेया लवकर. तिला ना घेऊ दे. या मध्ये आनंद, आनंद पार पाणी पाणीने चालल्यात तिकडे. या मध्ये. आता मंदिरामध्ये येता क्षणी बघा, सुरुवातीला पहिल्यांदा ही दीपमाळ आहे, एवढी सुंदर आणि मनाला आकर्षून गेली माझ्या. आणि दगडी बांधकाम आहे. तसं तर पूर्ण मंदिरच एवढं सुंदर आहे की
तिथून आम्ही पूर्ण दर्शन घेतल्याच्या नंतर यायची बिलकुल इच्छा होत नव्हती. आणखी थोडा वेळ थांबावं असंच वाटत होतं मला. नंतर हे बघा वडाचं झाड आहे इथं. म्हणजे इथं बायका येऊन वटसावित्रीची पूजा करतात. नंतर इथं दोरी सुद्धा बांधलेली दिसत असतील बघा तुम्हाला. तर इथं छान अशा प्रकारे बायका येऊन पूजा करतात. हे सुद्धा बघून एवढं छान वाटलं मला. आणि एवढं सुंदर असं जुनंच मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. पण तिथली पूर्ण स्वच्छता, तिथलं परिसर तिथला एवढं छान वाटलं. आता हा वरचा एरिया आहे. पायऱ्या सोडून आम्ही मायलेकीवरती येतो आणि आता इथे घंटी मी वाजवली. लगेच श्रेयाला सुद्धा घंटी वाजवायला सांगितली. तर ती सुद्धा एकदम आवडीनं मम्मा जसं केली तसं तिचं करणं चालू होतं. आणि नंतर आता मध्ये आम्ही आलो. मध्ये येताच बघा एवढं मोठं मंदिर आहे. खालचा तर एरिया भरपूर मोठा आहे. नंतर वरती आल्यानंतर सुद्धा बघा किती प्रशस्त, एवढं सुंदर आणि सगळीकडे स्वच्छता, एवढं छान मंदिर आहे हे. आणि इथं सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं सुद्धा काही देव देव आहेत. ते सुद्धा आम्ही आता मध्ये दर्शन घेऊन आल्याच्या नंतर मग बाहेर दर्शन घेणार आहोत. आणि इथं ह्या देवाच्या मूर्त्या ज्या ठेवल्यात ना, तिथं बाबा बसले होते. प्रत्येकाला येते वेळी भंडारा लावत होते. आणि आता यांना सांगत होते मी, व्हिडिओ असा असा घ्या, छान घ्या माझा व्हिडिओ, त्यांना सांगत होते. लगेच मग आनंदा भावाला म्हणले तू सुद्धा ये कॅमेरामध्ये. याला कॅमेरात यायचा कंटाळा, कसं बसं बाय केला, बाय नाही हाय केला. तर चला मध्ये जाऊयात आपण. असं आहे बघा हे मुख्य मुख्य आता झालं प्रवेशद्वारात आहे. मधला आपल्या देवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आता मध्ये पोहोचलो आम्ही आणि मध्ये मी, श्रेयाची डॅडी आणि श्रेया भाऊ असं आता मध्ये दर्शन घेणार आहोत आम्ही. आणि इथं माळेगावला भरपूर अशी मोठी यात्रा असते. माझी तर इच्छा आहे यात्रेला एक वेळेस यावं म्हणून. आता आम्ही इथं सगळे मिळून मध्ये दर्शन घेणार. तसं तर गर्दी जास्त नव्हती. नेहमीला आल्यावर गर्दी, लोक आल्यानंतर इथं गर्दी राहते. आतमध्ये दर्शन करून आल्यानंतर आम्ही आता ह्या बाहेरच्या हॉलमध्ये आलो. हा इतका मोठा आणि प्रशस्त हॉल आहे. भारी वाटलं इथं येऊन. भरपूर लोक इथं काय करतात, दर्शन घेऊन आल्यानंतर थोडा वेळ शांत बसतात. त्याच्यानंतर इथं भरपूर अशा जुन्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्या बाबाजींनी आम्हाला भंडारा लावला श्रेयाला. पण तिथं काहीतरी पैसे ठेवायचे होते, ती मागत होती. म्हणून मग तिच्या मम्माने तिच्यापाशी थोडेसे पैसे दिले आणि मग तिने त्या बाबाजीला दिले पैसे. कारण त्यांचं वय झालेलं होतं. आय थिंक त्यांचा उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच असावा. त्याच्यामुळे एक छोटीशी मदत म्हणून दिलेली आहे. त्याच्यानंतर श्रेय बाळाला ना ते प्रसाद एवढा आवडतो, ती खात खातच येत होती. आता त्याच्यात आम्ही मंदिराच्या झालंय आमचं दर्शन. आता मंदिरातून खाली श्रेया आणि श्रेयाची मम्मा खाली येत आहे. छान वाटलंय, म्हणजे असं येऊन मस्त वाटलं. एक वेळेस नक्कीच येण्यासारखं आहे. आणि मग नारळ इथं बाहेर फोडायचं आहे. तर दीपमाळ्यापाशी आम्ही येऊन नारळ फोडलं. नारळामध्ये एवढं भरपूर पाणी होतं, एवढं छान होतं नारळ. मस्त वाटलं येऊन. आणि त्याच्यानंतर थोडंसं श्रेयाला पण दिलं. व्हिडिओचा आता इथंच एंड करतोय. पावसाचा पण आकार दिसतोय आणि आलो, छान वाटलं, मस्त. आणि एक वेळेस नक्कीच भेट देण्यासारखं देवस्थान आहे हे पण.
जसं तुम्ही मैलारला जाता, जेजुरीला जाता, तसंच माळेगाव यात्राला पण एक वेळेस या. इथं फार छान यात्रा भरते. तर भेटूया. जानेवारीमध्ये असते ना? डिसेंबर जानेवारीच्या टायमात असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.